निवडून येणं हे तुमच्यापेक्षा जास्त आज भारतीय जनता पार्टीची आमची गरज आहे, कारण आम्हाला प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान त्यासाठी आमचं सगळं सैन्य सज्ज आहे. महेशरावने उल्लेख केला, गेले 2-3 वर्ष आम्ही या निवडणुकीची तयारी करतो. 10,000हून अधिक पदाधिकारी आमचे आहेत आणि 2019 पेक्षा जास्ती चांगली परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये आहे. तुम्ही बघा आज काँग्रेसची अवस्था काय. तुम्ही भाग्यवान मी का म्हणतो, मी काल विचार करत होतो तुमची कुंडली आता तपासायला पाहिजे. कोणत्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला, काय पूजा घालताय का, आधी कोणी पूजा काय सुचवली आहे का विचारायला पाहिजे. कारण म्हणून विचार करा, अजून सुद्धा काँग्रेसचं कशात काही पैपूस नाहीये. काल परवा दिवशी उद्धवजींनी 2 उमेदवारी जाहीर करून टाकली आणि आम्ही टीव्हीवर बोलत बसलोय, बाळासाहेब थोरात असं व्हायला नाही पाहिजे. महाविकास आघाडीत बिघाडी व्हायला लागले. वडेट्टीवार साहेब त्यांची मुलाखत बघितली, ते लढा लागले, सगळे लढा लागल्यात. असं व्हायला नाही पाहिजे. महाविकास आघाडी आहे का बिघाडी आहे हे काय समजायला तयार नाही. अजून सुद्धा उमेदवारी निश्चित नाही. इकडं सांगलीचा एक उमेदवार शिवसेनेने जाहीर केला, काँग्रेसचे सगळे नेते मंडळी दिल्लीला गेले आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना भेटले की बदल झाला पाहिजे. तसंच तिकडं कीर्तिकरांचं तिकडं सुरू झालं की खिचडी चोराला आम्ही मदत करणार नाही असे काँग्रेसचे नेते तिथून म्हणताय. म्हणजे अजून कशाला काही नाही. आणि मी नेहमी सांगत आलो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकही जागा येणार नाही. आमचे इथले नेते म्हणतात धनंजय माडिक भविष्य बघायला लागलेत काय, मी भविष्य बघणार नाही, ते सगळी कला त्यांच्याकडे आहे, ते जादू त्यांच्याकडे आहे. मी वस्तुस्थिती काय सांगितली की 2014 आणि 2019 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुळे. ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर तिथे कुणाचे खासदार निवडून येतील, भाजपचे येणार, शिवसेनेचे येणार. त्याला काही ज्योतिषाची भविष्याला काही गरज नाही. आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं, मी काही ज्योतिष भविष्य काय बघत नाही, परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मला तर वाटतं ही महाविकास आघाडी राहील का नाही शिल्लक, मला आता ते म्हणजे बिघाडी होईल असं वाटायला लागलं. आणि आता तुम्ही बघताय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रा सगळीकडे देशभर सुरू केली. ज्या राज्यात ते गेले दुसऱ्या दिवशी त्या राज्यातले नेते भाजपमध्ये जिथे गेले. परवा राजस्थानला गेले, तिथले ते 5-25 आमदार माझे खासदार सगळे भाजपमध्ये आहेत. म्हणजे आज अभूतपूर्व परिस्थिती भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेली आहे. मी फार वेळ न घेता इथं सगळे प्रमुख